संस्थापक चेअरमन दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने यांची हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक समाजभूषण अनिलराव कांबळे मानगावकर, संस्थापक, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक मंडळ, सेवक व सभासद, देशभक्त रत्नापन्ना कुंभार, शिरोळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी लिमिटेड, जयसिंगपूर. राज्यात महायुतीने घवघवीत यश मिळवलं असताना कोल्हापूर जिल्ह्याने आपल्या 10ही जागांवर विजय मिळवत आपलं स्थान अधोरेखित केले. या विजयामुळे जिल्ह्यातील मंत्रिपदासाठी कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. शिंदे गटाचे 3 आमदार असल्याने प्रकाश आंबेडकर यांचं नाव आघाडीवर आहे. राधानगरी मतदारसंघातून विजयाची हॅट्रिक करणारे आंबेडकर हे जिल्ह्यातील एकमेव आमदार ठरले आहेत. त्यांनी मतदारसंघात रस्ते, पोलीस स्टेशन, सरकारी रुग्णालय अशा अनेक विकास कामांमधून जनतेच्या विश्वासाला पात्र ठरवलं आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंबेडकर यांना मंत्रिपदाचा शब्द दिला होता. त्यामुळे आंबेडकर यांना संधी मिळणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. याशिवाय शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर आणि चंद्रदीप नरके यांचीही नावे चर्चेत आहेत. भाजप आणि शिंदे गटात कोल्हापूरसाठी मंत्रिपदाची शेवटची निवड कोणावर होईल हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र प्रकाश आंबेडकर यांच्या हॅट्रिकमुळे त्यांची शक्यता अधिक वाटत आहे. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.